तर हिंसक जमाव पोलिसांवरती झालेली दगडफेक यामुळे नाशिकच्या पखाल रोड उस्मानिया चौक परिसरात बुधवारी दिवसभर तणावाची स्थिती पाहायला मिळाली होती। हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता। तगडा पोलीस बंदोबस्त इथे तैनात होता। परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरणही होतं। पखाल रोड पासून दर्गा परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावरची वाहतूक बंद आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त तिथे तैनात आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। नाशिकच्या पखाल रोड परिसरामध्ये मंगळवारी रात्री दगडफेकीमुळे तणाव हा बघायला मिळत होता। जमाव हिंसक झालेला होता आणि याच पखाल रोड परिसरामध्ये आज काय परिस्थिती आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। काल देखील आपण बघितलं तर पखाल रोडकडून काठेगल्लीकडे जाणारा हा रस्ता आहे। इथे साधारणतः एक 50 मीटर अंतरावरच ही दर्गा देखील आहे, जी अनधिकृत ठरवत काल तिचं अतिक्रमण हे काढण्यात आलेलं होतं। आणि त्याच परिसरामध्ये आपण आज जर बघितलं तर हा संपूर्ण जो परिसर आहे, हा जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी बंद हा ठेवण्यात आलेला आहे। पोलिसांकडून इथे चोख बंदोबस्त देखील तैनात हा करण्यात आलेला आहे। आपण इकडे जर बघितलं तर आज देखील या भागातील कोणतीही दुकानं असतील ती व्यावसायिकांनी उघडलेली नाही आहेत। ठिकठिकाणी बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे।